सजेति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषार मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये कंसचाणूरमर्दन देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक या विषयावर आपण यथाशक्ती चिंतन करत आहोत। काल 199वा श्लोक होता। अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे। अति गूढ ते दृश्य तात्काळ सोपे, दुजे वीणचे खूण स्वामी प्रतापे। जय जय रघुवीर। हा कालचा श्लोक आहे, त्याच्यावरती थोडंसं चिंतन करून आजच्या कथेला आपण सुरुवात करू। अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, हे भगवंताचं निर्गुण निराकार रूप हे अतिजीर्ण म्हणजे पुरातन काळापासून आहे। आणि ते कसं आहे, एखाद्या छोट्या गोष्टीत गुंतलेलं नाही, तर ते विस्तीर्ण आहे। ही पण खुर्ची मागे घ्या काका, ही पण खुर्ची तिकडे घ्या मागे। नाही यांना सांग सपकाळ घ्या त्याला मागे। हां, तिकडनं पण येणार नाही त्या दरवाज्यातनं। हां, दरवाजा बंद आहे, काम चालू आहे तिकडे। मागून थोडी जागा ठेवा। अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे। ते अत्यंत जीर्ण म्हणजे पुरातन काळापासून आहे। विस्तीर्ण आहे, किती विस्तीर्ण आहे, अनंत कोटी ब्रह्मांड त्याला व्यापून ते उरलेलं आहे। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा तर्क सापडत नाही, म्हणजे तर्क चालत नाही। आणि संपर्क करायला गेला तर तो दिसत नाही। तेथे तर्क संपर्क तोही नसाहे। अति गूढ ते दृश्य तात्काळ सोपे, असं अत्यंत गूढ असणारं निर्गुण निराकार स्वरूप ते सोपं आहे। दृश्य सोपे, तात्काळ सोपे, पण कधी? दुजे वीणजे खूण स्वामी प्रतापे। स्वामी प्रताप म्हणजे गुरुच्या कृपेने ज्यावेळेला आपल्यातला अहम नाहीसा होतो, म्हणजे तो शिल्लक राहतो। काय आहे, मी आहे आणि तो आहे। मी गेल्यावर कोण राहणार आहे? तोच राहणार आहे। दुजे वीण, ज्या ठिकाणी मी नाही
तिथे तो एकच आहे परमात्मा, अशी आपली वृत्ती होईल त्यावेळेला ते अत्यंत सोपं आहे. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर. आजच्या श्लोकाला सुरुवात करू. आजचा श्लोक आहे 200. दाजवोदात समास किती आहेत? 200. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययाचे कारण प्रत्योभाव. तिथे 200 समास आहेत. यातले आता हे 200 श्लोक पूर्ण झालेत. अजून 5 श्लोक आहेत. म्हणाले एवढं सद्गुरु कृपेने कळतं असं तुम्ही म्हणता, म्हणजे एरवी तर्कालाही अशक्य आहे असं सद्गुरु कृपेने कळतं असंही तुम्ही म्हणता. कळे आकळे रूपते. हो म्हणले की कळतंय, आकळतंय म्हणजे समजतंय. कळे आकळे रूप ते ज्ञान होता. ते आकळतंय, कळेल, पण केव्हा? ज्ञानानंतर. अज्ञानी अवस्थेत कळत नाही. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था. हे ज्ञान झाल्यानंतर सगळं काही अज्ञान आहे ते नाहीच होतं. मला सगळं समजता येईल, मग मी एवढा ज्ञानी आहे, पंडित आहे, सगळं नाहीच होऊन जातं. तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित आहे, म्हणजे ते मन त्यावेळेला उन्मनी अवस्थेला प्राप्त होतं. उन्मन म्हणजे ज्या ठिकाणी मन नाही अशी अवस्था. मन आहे तिथं चंचलपणा आहे. ते मन स्थिर झाल्याशिवाय तो दिसत नाही. म्हणजे पाण्यामध्ये नाणं आहे, पण त्याच्यामध्ये कचरा असल्यामुळे ते दिसत नाही. मग म्हणले त्याला जरा ढवळलं किंवा त्याच्यामध्ये काही टाकलं किंवा गाळून घेतलं पाणी, कचरा बाजूला जाईल, आतलं नाणं दिसायला लागेल. कचरा हाताने बाजूला काढला तरी जाईल, चाळणीने काढला तरी जाईल. कचरा जोपर्यंत नाहीसा होत नाही त्यातला ते नाणं दिसत नाही, किंवा ते पाणी स्थिर होत नाही तोपर्यंत त्यातलं नाणं दिसत नाही. तसं मन उन्मनी अवस्थेला जात नाही तोपर्यंत ते स्वरूप कळत नाही. तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठी इतर आहे. उन्मनी अवस्थेला गेल्यानंतर शब्दाचं कामच राहत नाही. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, आगे तोची तो राम सर्वत्र पाहे. तो राम आहे. उन्मनी अवस्थेला गेल्यानंतर तो राम आपल्याला दिसतो. कुठे? सर्वत्र आहे. सर्व ठिकाणी भरलेला तो राम आपल्याला दिसायला जातो. जडी स्थळी काष्टी पाषाणी असा तो आहे. आगे तोची तो राम सर्वत्र आहे. म्हणजे राम फक्त राम मंदिरात आहे का? नाही, सर्वत्र आहे. तो सर्व ठिकाणी. जय जय रघुवीर समर्थ. कदा ओळखी माझी तुझे दिसेना, मना मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेट झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली.
कदा ओळखी माझी दुजे दिसेना. आता हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्या परमात्मा तत्वाची ओळख झाली. काय ओळख झाली? तिथं दुसरं काही नाहीच आहे, एक तोच आहे, दुसरं काही नाही. कदा मानसी द्वैत काही दिसेना. आत्तापर्यंत द्वैत का दिसत होतं? तो देवघरातला देव वेगळा आणि त्याची पूजा करणारा मी भक्त वेगळा, असं द्वैत होतं. आता द्वैतच शिल्लक राहिलं नाही, तोच आहे. फक्त ह्या हृदयात बसलेल्या परमात्म्याची आपल्याला पूजा करता येत नाही, म्हणून आपण असा न्यास करतो की बाबा ये ह्या मूर्तीमध्ये तू विराजमान हो. आता तुझी पूजा झाली, पुन्हा या देहामध्ये तू प्रवेश कर. काय? कारण मग तशी पूजा करू शकत नाही तुझी. या मूर्तीत विराजमान होतो, सगळे ठिकाणीच आहे. पण आपण अशी कल्पना करतो की माझ्या हृदयात बसलेल्या रामाची जर मला पूजा करायची असेल तर पंचामृत माझ्याच डोक्यावर घालून घ्यायला पाहिजे. ते तर काही शक्य नाही ना. त्याची पूजा करायची म्हटल्यानंतर त्याला सांगायचं मी तुझं आवाहन करतोय. करी आवाहन आसनस्थ व्हावे. परमेश्वरा मी तुला आवाहन करतो या मूर्तीमध्ये, या मूर्तीमध्ये तू विराजमान हो, म्हणजे मला तुझी पूजा करता येईल. मनी मानसी द्वैत काही वसेना. आता दुजेपणा निघून गेल्यावरती काय झालं? म्हणजे बरेच दिवसांनी आपल्याला भेट पडली, म्हणजे आत्मस्वरूपाशी आपली गाठ पडली. बहुता दिसा आपुली भेट झाली. आपणच परमात्मा स्वरूप आहे याची जाणीव झाली. बहुता दिसा आपुली भेटी झाली. विदेहीपणे सर्व काया निवारी. या ठिकाणी विदेही अवस्था प्राप्त झालेली असल्यामुळे काया म्हणजे शरीर शांत झालं, मनाची धगमग सगळं शांत झालं. मुक्कामाला पोचल्यानंतर प्रवासातली शीण निघून जातो का नाही, तसा हा देव भेटल्यानंतर काय होतं? भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद. ज्याला मी शोधायला धावत होतो, एवढे कष्ट घेतले, एवढे घेतला, आता तो मला भेटला. आता भाग गेला शीण गेला, आता काय राहिलाय? अवघा झाला आनंद. आता आनंद स्वरूप झालंय मन. जय जय रघुवीर समर्थ. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले. मना आता तुला कळलं की नाही की दुसरा कोण नाही, परमात्मा हाच आहे. म्हणजे जो सर्वांच्या अंतर्यामी आहे तोच आपल्या अंतर्यामी आहे. तुझ्याकडे काही स्पेशल नाही राम. त्या समोरच्या माणसामध्ये जो राम आहे ना तोच तुझ्याकडे काय स्पेशल राम नाही, कुणाकडेच नाही. सगळ्यांच्या अंतरात्म्यामध्ये तो एकच राम आहे. मला हे तुला कळलं का नाही? आता मनाला लगी मुंडी फिरवली. हा कळलं. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले. पण एक लक्षात ठेव, परी अंतरी पाहिजे यत्न केले. एकदा सांगून भागणार नाही. मनाने त्याच्या आवृत्त्या कराव्या लागतील. पुन्हा पुन्हा या एकरूपतेशी तुला यावं लागेल. 2 मिनिटं एकरूप झाला आणि पुन्हा त्या एकरूपातनं बाहेर पडला की पुन्हा सगळा प्रपंच उभाच आहे समोर. परी अंतरी पाहिजे यत्न केले. म्हणाले हे सगळं माझ्या मनामध्ये कायम राहावं. म्हणजे 2 मिनिटं मी परमेश्वराची तदाकार झाल्यानंतर मला जो आनंद मिळतो तो मला चालता बोलता मिळावा. समाधी अवस्थेत गेल्यानंतर, विदेहीपणामध्ये गेल्यानंतर जो मला आनंद मिळतोय तोच आनंद मला देहामध्ये असताना सुद्धा मिळावा. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मन मागच लागलं हो, सारखं प्रश्नोत्तर चालूच आहे. मना गोजरे तुझे प्राप्त झाले. परी अंतरी पाहिजे यत्न केले. म्हणजे अंतरी तुम्ही म्हणता यत्न केले पाहिजे. काय यत्न केले पाहिजे? सदा श्रवणे पाहिजे पाविजे निश्चयाशी. सदा श्रवण भक्ती करायला पाहिजे. म्हणजे आत्ता जो तुझा निश्चय झाला आहे ना तो दृढ होईल. नाही तर आत्ता निश्चय केला थोड्या वेळाने मावळला, असा नाही होता पाहिजे.
आता ज्या अवस्थेला तू आलायस ना, ती अवस्था जर कायम टिकावी अशी तुला वाटत असेल तर सतत स्मरण करायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे. सदा श्रवणे पाविजे निश्चयाशी. ह्या निश्चयाला तो येशील की जगामध्ये एका परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही, आपण केवळ निमित्त आहे. हे सुखदुःख भोगायला आलोय कारण आपणच केलेल्या कर्माची पापाची फळ असतील तर ते पाप भोगायला आहे ना, आपण काय पुण्य केले असेल तर पुण्य भोगायला आलोय. पण या फेऱ्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. आता असा जर तुझा निश्चय झाला असेल, इतकी शांत अवस्था तुला प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. म्हणजे असं हे श्रवण भक्ती केल्यानंतर माझ्या मनातला निश्चय दृढ होईल का? म्हणजे होईल, पण कुणाची संगत धरायला पाहिजे. धरी सज्जन संगती धन्य होसी. सज्जनांची संगत केलीस तर धन्य होशील. पुन्हा वाईट मार्गाला आला, वाईट लोकांची संगत केली, मिळालेलं सगळं गेलं. जो काही निश्चय झाला होता की आता आपण चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, चांगलं करायचं, हा निश्चय मग टिकत नाही त्यांच्या संगतीत गेल्यानंतर. म्हणून नेहमी संगत धरायची, ती सज्जनाची धरायची. धरी सज्जन संगती धन्य होसी. जय जय रघुवीर समर्थ. मना सर्वही संग सोडून द्यावा. अति आदरे सज्जनाचा धरावा. मना हा जो संघ आहे, ज्या संगतीने मी परमात्म्यापासून दूर जातोय असा संघ कामाचा नाही. मना सर्वही संग सोडून द्यावा. अति आदरे सज्जनाचा धरावा. म्हणजे ज्या संगतीमध्ये गेल्यानंतर मला रामनामाची गोडी आहे त्याच्यापेक्षा वाढेल, मला मनाला शांतता मिळेल, त्याच्यासाठी तुला सज्जनांची संगत करणं आवश्यक आहे. अति आदरे सज्जनाचा धरावा. म्हणजे सज्जनांच्या संगतीत जायचं. ते एखाद्या माणसाने धरून आणून बसवलं असं नाही बसते. चला तुम्ही येताय का? आले बस. सज्जनांच्या संगतीत जायचं, आदराने बसायचं. मला काहीतरी ग्रहण करायचं आहे, मला काहीतरी घ्यायचं आहे, या हेतूने आपल्याला यायला पाहिजे. मी जाताना काहीतरी घेऊन जाईल आणि माझ्यातले जे काही दोष असतील ते थोडे थोडे का होईना पण कमी झाले पाहिजेत. जयाचे निसंगे महादुःख भंगे. जयाचे निसंगे महादुःख होते. ज्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर महादुःखाचा नाश होतो. महादुःख काय आहे? पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम, हे महादुःख आहे. जयाचे निसंगे महादुःख भंगे. जनी साधने विण सन्मार्ग लागे. सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर साधना न करताही सन्मार्ग लागेल म्हणाले. बघा, जनी साधने विण सन्मार्ग लागे. भगवंत त्या सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुला सन्मार्ग लागेल. म्हणजे त्याच्यासाठी साधना काहीच करावी लागणार नाही. आता ते नाम शिकवतील ना. तुला एकदा नाम घेता आलं, नामाची गोडी लागली की मग बाकी साधनं त्याच्या मानाने व्यर्थ आहेत. बाकी साधनं काय? न लगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण. ठाईच बैसोनी कराये चित्तावडी अनंताळ व्हावा. तुला काही साधनं करावी लागणार नाही. याचा अर्थ काय? न लगती सायास. त्या भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी बाकी काही कष्ट करायची आवश्यकता नाही. न लगती सायास जावे वनांतरा. तुला वनात जायचं नाही, वृद्धाश्रमात जायचं नाही, कुठं जायचं नाही, घरातच राहायचं. न लगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण. परमात्मा तुझ्या घरी, पण केव्हा?
ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. ठाईच बैसोनी करा एक चित्त, म्हणजे एका आपलं मन एका जागी ठाई, म्हणजे नाही म्हणजे माझी रोजची बसण्याची जागा तिथंच आहे. ठाईच बैसून नाही, ठाईच बैसोनी याचा अर्थ मनाची एकाग्रता करून. ठाईच बैसोनी करा एक चित्त, एकचित्त करायचं आहे. त्या भले क्षणभर करा ना. भगवंताने तर सांगितलंय, या आठा पहारा माझाई, मोटके निमिष भरी दे तुझाई. या अष्टव प्रहरातला एक निमिष मला दे, भगवंत म्हणतो, पण त्यामध्ये भेसळ नको. एक क्षण आहे ना, मग या वेळेला दुसरा मनात विचार येता उपयोग नाही. भगवंताचं नाम, त्या नामाच्या वेळेला दुसरा विचार नाही. असं ज्या वेळेला ठाईचं बैसोनी करी एकचित्त, एकचित्त करून भगवंताचं नाम घे, मग तुला काहीही काळजी करायची आवश्यकता नाही. साधनच संपली की फक्त नाम घ्यायचं. काय लागतंय का पैसे त्याला? खरंच नाही गठरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. मना सर्वही संग सोडो निद्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे हा सज्जनांचा संघ कसा होता? तुम्ही म्हणता हे सगळे संघ सोडून द्या, सज्जनांचा संघ कसा? अरे हा सज्जनांचा संघ कसा आहे ते तुला सांगतो. समर्थ म्हणतात, मना संघ हा सर्व संघ असे तोडी. एकदा काय या भगवंताची नामाची गोडी लागली ना, मग तो सर्व संघाला सोडून देतो. म्हणजे असं कसं काय होतं? तेव्हा आमची प्रवचनाची वेळ आहे 4:30 ते 5:30 किंवा 5:30 ते 10:30. त्यावेळेस मला फोन करू नका. तोडला की नाही संघ? तेवढ्या वेळात मला काही बोलवायला येऊ नका. पोथी संपली की घरीच येणार आहे, तोपर्यंत मनात काय नाही. संघ सोडला का नाही तोपर्यंत? हां, पाहुण्यांना सांगितलं 5:30 नंतर या, किंवा यायचं झालं तर 4 वाजता या. मला मध्ये डिस्टर्ब नाही करायचं. म्हणजे तेवढ्या वेळा पुरता तरी आपण निसंग झालो का नाही? तेवढ्या वेळा पुरता तरी दुसऱ्यांचा विचार मनात नाही की नाही? घरी जाताना भाजी घेऊन जायची, ती इथनं पोथी संपल्यावर बघू. आत्ता तर मनात काही विचार नाही ना. म्हणजे कथा ऐकताना मन निसंग होऊन जातं ना. सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मन निसंग होत आहे. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी. अरे हा सज्जनांचा संग तुला मोक्ष प्राप्त करून दे. मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी. दुसऱ्याचा संग म्हणजे थोडा वेळ जरी दुष्टाच्या सान्निध्यात आलं ना, ते आपला परमार्थ घातक वाद ठरतो. म्हणजे असं कसं वाद ठरतो? आम्ही काशी यात्रेला निघालो होतो. एक जण आले, हे नवरा बायको येणार होते आमच्याबरोबर, रिझर्वेशन झालेलं सगळं. आणि स्टेशनवर येऊन सांगितलं की गुरुजी आम्ही काही येऊ शकत नाही. का म्हणले आल्यावर सांगतो, तुम्ही तीर्थयात्रा करून या. आलो आम्ही. आले पुन्हा भेटायला. म्हणले गुरुजी, म्हणलं का हो तुम्ही एवढं रिझर्वेशन केलं, आधी म्हणजे पैसे भरले सगळे, काय तर तुमचं हे काय असं अचानक अडचण आली? कोणी गेलं का? कुठं काय मूल जन्माला आलं का? म्हणजे सूतक लागलं का? वृद्धी लागली का? आणखीन काय घडलं? काही नाही म्हणाल. आमच्या एके ठिकाणी हाफ मर्डर झाला. हाफ मर्डर याचा अर्थ काय असतो? मारामाऱ्या झाल्यानंतर जर तुमच्या अंगातनं रक्त निघालं तर हाफ मर्डरची केस होऊन जाते. मग म्हणलं त्यात कोण नाही, आमच्या मुलाला उचलून नेलं. म्हणले मग तुमचा मुलगा त्या गुन्ह्यात सामील होता का? मुलगा सामील नव्हता. मग अहो म्हणले तो मुलगा चहा प्यायला गेला होता, नेमके हे जे भांडणं करणारे लोक आहेत ना त्याच्या टेबलावर येऊन बसले आणि CCTV मध्ये ते दिसले. यांच्यावर आपण उचलला याला पण. म्हणले त्याचा तो नंतर निर्दोष सोडला, भाग सोडा, पण हा परमार्थ केला का? संघ किती वेळाचा आहे? त्यांनी काही त्यांना बोलवलं नव्हतं चहा प्यायला माझ्या टेबलावर येऊन बसा म्हणून. ओळख होती. आता मनुष्य म्हणे इतर ठिकाणी बसल्यापेक्षा इथं बसू.
आता त्याला काय माहिती आहे भांडणं करून आले. मनासंग हा मोक्ष तात्काळ जोडी, पण सज्जनांचा संग तात्काळ मोक्ष जोडून देतो. मनासंग हा साधका शीघ्र सोडी. म्हणा अरे हा सज्जनांचा संग साधकांची सोडवणूक करतो, म्हणजे मनातल्या नाना प्रकारच्या शंका त्याची सोडवणूक, बाकी काही काळज्या असतील त्याची सोडवणूक. म्हणजे काळज्या कशा कमी होणार? तो म्हणतो ना मैं हूं ना, आता तो म्हणतो मी आहे तरी आम्ही काळजी करत बसतो, तर आपण तर तो म्हणे मी तर काय करू. मी त्यांना सांगितलं मी आहे काळजी करू नका, पण ह्याचा काळजी करायचा स्वभाव सुटत नाही, त्याला मी तर काय करू देऊ म्हणतो. मनासंग हा साधका शीघ्र सोडी. मनासंग हा द्वैत निश्चय समोर. म्हणा अरे हा सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनामध्ये असलेलं सगळं द्वैत नाही सोडलं. सगळेच आपले कोणावर राग करणार. परवाच सांगितलं ना, दाता आणि जरी जीव चावली सांग बत्तीशी कुणी तोडली, सगळी ही अपुरीच मंडळी मग शब्द कशाला उडालोणार. मन शांत होऊन जातो. कोणी कसंही वागलं ना तर मग त्याचा आपल्याला काही वाटत नाही, जाऊ दे याचा स्वभावच आहे, तो बदलणार नाही, काय सांगून उपयोग आहे. त्यांच्या तशा वागण्याने सुद्धा मग आपल्याला त्रास होत नाही, कारण एकदा आपली मनाची खात्री झाली की बाबा हे सुधारण्याच्या पलीकडे. मनासंग हा द्वैत निश्चेष मोडी. म्हणा या सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनातलं सगळं द्वैत नाही होऊन जातं. कुणाला रागवायचं एकदा का कळलं तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमात्मा आहे. मग आपल्याला असं वाटायला लागतं की ह्याच्यावर ओरडलं तर त्या देवावर ओरडल्यासारखं नाही होणार ना. मग आपण त्याचं मन दुखवत नाही. लक्षात घ्या, ओरडणं निराळं आणि मन दुखवणं निराळं. मुलाचं काही चुकलं तर आई रागवेल, पण त्याला वाईट वाटावं म्हणून ती रागवत नाही, त्याच्यामधला दोष जावा म्हणून ती रागवते. तसं आपल्याला मग त्या रागवण्याचं काही वाटत नाही. आई रागवली ना तरी जेवला का रे म्हणून पुन्हा ती जवळ घेते ना. तसं साधू संत जरी आपल्यावर रागवले, अरे तुला साधना सांगितली ती का नाही केली, करतोस का नाही असं विचारलं, तर ते आपल्याला कळतं की आपल्या काळजीपुढे म्हणतात अरे याचा उद्धार कसा होणार. बुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळ आहेत असे. ते जरी संत आपल्यावर काही वेळेला रागावले ना तरी आपल्यातले सगळे दोष निघून जावेत आणि आपल्याला सन्मार्ग लागावं म्हणून रागवतात. मनासंग हा द्वैत निश्चेष मोडी. जय जय रघुवीर. शेवटचा श्लोक आहे. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी, म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी. जय जय रघुवीर. मनाची शते ऐकता दोष जाती. मनामध्ये असलेले दोष एकदा आपल्याला कळले की आपण ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो ना. जोपर्यंत आपल्याले दोष आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण ते दूर करण्याचा प्रयत्न करणार नाही. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती. एकदा त्याच्यातले दोष त्याला कळले, त्याने हळूहळू कमी करायला सुरुवात केली की तो मनुष्य साधना मार्गाला लागतो. मती मंद ते साधना योग्य होती. म्हणजे अज्ञानी माणसं जी आहे ती माणसं मग साधना करायला लागतात. मग जप करायला लागतील, नामस्मरण करायला लागतील, म्हणजे जप करायला लागतील किंवा स्तोत्र वाचायला लागतील, ग्रंथ वाचायला लागतील किंवा श्रवण भक्तीला जातील, काही ते त्यांना जे जमेल ते करतील. मती मंद ते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. असं होता होता त्यांना ज्ञानाची प्राप्ती होईल किंवा श्रवण भक्तीला गेल्यानंतर. श्रवणाला गेल्यानंतर काय झालं, आपल्यातले दोष कळले. श्रवणाला गेल्यानंतर काय झालं, म्हणजे आपल्यातले दोष कसे कळले. आता हे मनाचे श्लोक ऐकले तुम्ही,
नको रे मना द्रव्य ते पुढीलाचे अतिस्वार्थ बुद्धे मने नरे पापदाचे, जे हे सगळे दोष आहेत मनातले, हे आपल्याला कळलं की हे वाईट आहे बाबा. चढे ज्ञान. त्यामुळे श्रवण भक्तीला गेल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान वाढत जातं आणि ज्ञान वाढत गेल्यानंतर अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. आता विचार करा, तुमच्याकडे ज्ञान पण आहे, वैराग्य पण आहे, मग तुमचं सामर्थ्य आपोआप वाढलं की नाही? चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. अंगामध्ये सामर्थ्य येईल. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. असं जर तुम्ही वागायला लागलात तर बरोबर तुमच्या पाय पडते. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. पण केव्हा? म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी. जर तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवलात तर तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी. समर्थ म्हणतात, जर बाबा माझ्या शब्दावर विश्वास ठेवशील तर तुला मुक्ती निश्चित मिळेल. हे सगळं तत्त्वज्ञान आहे. हे एका बैठकीत ऐकून कळणार नाही. त्याच्यासाठी श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास आणि मग आत्मसाक्षात्कार, या एक एक पायऱ्या चढत आपल्याला जावं लागेल. आणि त्या पायऱ्या म्हणजे पहिलीतनं दुसरीच जाणार. म्हणले काय 10वीपर्यंत नापास करू नका, मग का पहिलीतनं दुसरी असं आहे का? नाही, इथं तसं नाही आहे. इथे पहिलं ज्ञान मिळाल्याशिवाय दुसरीच जाताच येत नाही. इथे ज्ञान म्हणजे आपल्या म्हणजे इथं परीक्षा घेणारा बाहेरचा कोण नाही हो. आपल्यालाच कळतंय ना आपल्यात ते दोष कमी झाले का नाही. नाही कमी झाले तर आपण पहिलीतच आहे. थोडे कमी झाले तर दुसरीत गेलो, आणखीन थोडे कमी झाले तर तिसरीत गेलो. आपल्याला कळायला लागतं. आपल्या मनातली वृत्ती प्रवृत्ती बदलली का नाही. लोभ होता तो कमी झाला का नाही, राग होता तो कमी झाला का नाही, स्वार्थ होता तो कमी झाला का नाही, अपेक्षेपेक्षा जास्ती घ्यायची सवय होती ती कमी झाली का नाही. अपेक्षेपेक्षा जास्ती करू घेतो आम्ही. त्या रिसेप्शनला गेला मी टाकून द्या पानात. पण एकदा काय परमार्थाला गेला तर तुम्हाला कळायला लागेल. पचेल तेवढं खावं आणि रुचेल तेवढं बोलावं. पचेल तेवढं खावं, रुचेल तेवढं बोलावं. परमार्थ हा चांगलं शिकवतो. आपल्यामधले दोष असलेले, समाजात असलेले दोष तो घालून टाकतो आणि समाजाला निरोगी करण्याचं, स्वार्थरहित करण्याचं काम हा परमार्थ करत असतो. आणि म्हणून परमार्थ हा आपल्याला आपल्यातले दोष घालून समाजाचा उपयोगी माणसं तयार करतो. म्हणून हा परमार्थ आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मनाचे श्लोक पूर्ण झालेले आहेत. पण आज बाबा बोरकरांची कविता आणि रोहित बापट यांनी केलेलं परीक्षण चिंतन ते वाचण्यात आलं. बाबा बोरकरांची कविता आता आपल्याला माहिती आहे. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची जाचणी, जिने गंगौघाचे पाणी.
कशाचा न लाग भाग, कशाचा न पाठ लाग, आम्ही फुलांचे पराग. आम्हा नाही नाम रूप, आम्ही आकाश स्वरूप, जसा निळा निळा धूप. पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा, धन्य निर्माल्याची कळा, धन्य निर्माल्याची कळा. नाही पुण्याची मोजणी. या सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आत्तापर्यंत पुण्याची मोजणी करणारा मनुष्य आता पुण्याची मोजणी करत नाही. म्हणजे आधी कसं, मी एवढ्या लोकांना मदत केली, मी तेवढ्या लोकांना मदत केली, हे केलं ते केलं, ते म्हणले काही केलं नाही. तो म्हणतो आता पुण्याची गणना करायची काय आवश्यकता राहिली नाही, कारण जे काही माझ्या हातनं घडतं ते परमेश्वर घडवून देतो. त्या माणसाला गरज होती, माझ्याकडनं त्याला मदत झाली, त्यात माझं काय आहे, त्यांनी मला दिलंय त्यातलंच मी त्याला दिलंय. म्हणजे हळूहळू हळूहळू आपल्या मनातलं जे मी पण आहे तो हळूहळू कमी होत जातो. आणि आपण जरी सत्कर्म करत असलो तरी एरवी त्या सत्कर्माचा आपल्याला अभिमान व्हायचा, तो आता अभिमान होत नाही. म्हणजे सत्कर्म करायचे सोडून दिले का? नाही. पुण्य करायचं सोडून दिले का? नाही. पण त्याची गणना करायची सोडून दिली. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची जाचणी. पापाची मनाला आता टोचणी राहिली नाही, कारण पाप करणं संपलं. सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माझ्यातले दोष कळले आणि एक 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 दोष मी कमी करत आलो. त्यामुळे आता पाप हातनं घडत नाही. त्यामुळे मनाला आता कारण आपण सगळ्या जगाला फसवू शकतो, मनाला फसवू शकत नाही. की मनाला टोचणी लागते की नाही, तशी आता मनाला टोचणी लागत नाही, कारण पापच घडत नाही. आता सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यामुळे मनामध्ये आता पाप हा विषयच राहिला नाही आणि पाप घडत नसल्यामुळे त्याची मनाला टोचणी पण राहिली नाही. पुण्याची मोजणी, नाही पापाची जाचणी. आता जे काही माझं जगणं आहे, पूर्वी गडूळ होतं समजा, पण आता जीवन कसं झालंय, जिने गंगा ओघाचे पाणी. आताचं जे जीवन आहे ना ते गंगेच्या ओघासारखं आहे. गंगा कशी निर्मळ आहे ना, तसं आता मन निर्मळ झालंय. कुणाच्या सज्जनांच्या संगतीमध्ये जाऊन आता माझं मन निर्मळ झालंय. जिने गंगा ओघाचे पाणी. आता जो काही राहिलेला आहे, म्हणले काय झालं एवढं सगळे परिवर्तन तुमच्यामध्ये घडलं. म्हणले मी मेलो. तुम्ही तर मला जेवण तरी सांग, तुम्ही कधी मेले? मी मेलो म्हणजे माझ्यातला मी गेला. आता खेळी मेळी, आता राहिलेलं आयुष्य खेळीमेळीमध्ये घालवायचं. आता मन निर्मळ झालंय. आता कुणाबद्दल द्वेष नाही, राग नाही, तिरस्कार नाही, काही नाही. मन गंगेसारखं निर्मळ होऊन गेलंय. जिने गंगा ओघाचे पाणी. आताचे जे आयुष्य शिल्लक राहिले ना ते गंगेसारखं पवित्र आहे. मनामधले सगळे पापी विचार, वाईट कर्म सगळे संपली. जिने गंगा ओघाचे पाणी, कशाचा न लाग भाग. तर प्रत्येक वेळेला मन कशात ना कशात गुंतत होतं ना, आता कशाचंच काही वाटत नाही. कशाचा न लाग भाग. काही मिळवावं असं वाटत नाही, काही साठवावं असं वाटत नाही. कशाचा न लाग भाग, कशाचा न पाठ लाग. पूर्वी सगळ्या मागे धावत जायचा, कशाचा न पाठ लाग. आता स्वार्थच संपल्यामुळे कशाचा पाठलाग करायची वानगड नाही. कशाचा न लाग भाग, कशाचा न पाठ लाग. पूर्वी कोणी नाही बोलवलं तर वाईट वाटायचं, भाऊ सगळ्याला बोलवलं मलाच नाही बोलवलं. आता त्याचा काही वाटत नाही. कशाचा पाठलाग नाही, मला हेच मिळालं पाहिजे, मला तेच मिळालं पाहिजे. आता मन निर्मळ झालं. आता मिळालं तरी ठीक आहे, नाही मिळालं तर ठीक आहे. जो देगा उसका भी भला, ना देगा उसका भी भला. आता कशाबद्दल काही वाटेन असं झालंय. काय म्हणलंय मला, कशाचा न लाग भाग, कशाचा न पाठ लाग, आम्ही फुलांचे पराग. आता आम्ही कसे झालोय, फुलांचे पराग आहे. म्हणजे फुलातनं निघणारा पराग दुसरं फूल तयार करतो. तसं आता आमच्याजवळ असणाऱ्या चांगल्या विचारातून चांगली माणसं तयार होतात. चांगले विचार प्रक्षेपित झाले दुसऱ्याच्या मनात की त्याच्या मनातली वाईट विचार नाहीसे होऊन जातात.
कशाचा न लाग भाग, कशाचा न पाठ लाग, आम्ही फुलांचे पराग. म्हणाले फुलं सुद्धा परागातनं निर्माण झाली आणि त्या फुलातनं नवीन पराग तयार होतात. आम्ही फुलांचे पराग, आम्हा नाही नामरूप. आता आम्हाला नाम नाही आणि रूप नाही, म्हणजे कोण आहे? निर्गुण निराकार परमात्मा. त्याला काय नाम आहे का रूप आहे? ते म्हणतात आम्हा नाही नामरूप. आता आम्ही त्याच्याशी एकरूप झालेलो असल्यामुळे आम्हाला आता नामही राहिलं नाही, रूपही राहिलं. आम्हा नाही नामरूप, आम्ही आकाश स्वरूप. आम्ही आकाशासारखे झालो. आकाशासारखे झालो म्हणजे काय? आम्ही आकाश जसं विस्तीर्ण आहे ना, तसं आमचं मन विस्तीर्ण झालं. मन विस्तीर्ण कसं होतं? पहिल्यांदा विचारलं, तुमच्याकडे कोण कोण आहे? मी आणि माझी बायको. आणखीन कोण आहे? आमची मुलं आहेत. आणखीन कोण आहे? आई वडील आहेत. आणखीन कोण आहे? सख्खे भाऊ आहेत. आणखीन कोण आहे? चुलत भाऊ आहे. आणखीन कोण आहे? मावस भाऊ. आणखीन कोण आहे? आत्ते भाऊ. आणखीन कोण आहे? हे वाढत गेला का नाही पसारा? म्हणजे हे सगळे आपलेच आहेत. पहिल्यांदा वाटत होतं मी माझी बायको. नाही हो, तसं नाही हो. आम्ही गणपतीला याला सगळ्याला एकत्र जमतो. म्हणजे हे सगळे आपलेच आहेत. कधीतरी का होईना पण आम्ही एकत्र येतोय ना. मनाची विशालता वाढत जाते. पहिल्यांदा आपण आपल्या घरापुरता विचार करतो, मग शेजारा पाजारांचा विचार करतो, मग गावाचा विचार करतो, मग देशाचा विचार करतो, मग विश्वाचा विचार करतो. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय. पहिल्यांदा आपण आपल्यापुरती देवाला प्रार्थना करतो. देवा माझ्या पोराला सुखात ठेव, देवा माझ्या नातवंडाला सुखात ठेव, देवा माझ्या मुलीला, जावयाला, लेकीला, सगळ्यांना सुखात ठेव, सुनेला सुखात ठेव, नातवंडाला सुखात ठेव. पण आता काय म्हणलंय? सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् नाही. आता सगळ्या विश्वासासाठी मागणं आहे. म्हणजे काय झालं? त्या आकाशासारखं आमचं मन पण विस्तीर्ण झालं. संकुचित होतं आधी, आता विस्तीर्ण झालंय. आम्ही आकाश स्वरूप, आम्ही आकाशासारखं आमचं स्वरूप झालंय. मनाची विचार करण्याची वृत्ती पण आमची प्रगल्भ झालेली आहे. आम्ही आकाश स्वरूप. जसा निळा निळा धूप, जसा धूप पेटवला की त्याच्यातनं निळसर असा प्रकाश निर्माण होतं. आकाशाचा रंग निळसर आहे. तेव्हा हे जे आहे न म्हणाले तसं आमचं आहे. म्हणले असं कसं? अहो म्हणले देवापुढे लावलेल्या उदबत्तीचा धूर कुठे जातो? आकाशात. केला जरी पोत बळे चिखाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. जिथून आलो तिथं जात आहे. तसं आम्ही जिथून आलो तिथेच जाणार आहे. आम्ही आकाश स्वरूप. जसा निळा निळा धूप, म्हणजे उदबत्ती जळत जळत देवापुढे लावलेला धूप म्हणा, देवापुढे लावलेली उदबत्ती स्वतः जळत जळत संबंध परिसर स्वच्छ करते. तसं आता आमचं राहिलेलं आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी आहे. आत्तापर्यंत स्वतःसाठी जगत होतो, आत्तापर्यंत आपल्या प्रपंचासाठी जगत होतो, आता म्हणाले हे समाजासाठी जगतो. आता आपलं मनच प्रगल्भ झालंय ना. ती उदबत्ती जशी जळत जळत सुगंधित कर दिली, तसं राहिलेलं आयुष्य आता आमचं सगळ्यांना आनंद देण्यात जाईल. जसा निळा निळा धूप, पूजे तल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा. आता बघा झाडावरनं उमललेली फुलं काही स्त्रियांच्या डोक्यामध्ये जातील, काही पायदळी तुडवली जातील, काही प्रेतावरती जातील आणि काही भगवंताच्या चरणाजवळ जातील. पण भगवंताच्या चरणावरती जी वाहिलेली फुलं आहेत त्याचं निर्माल्य म्हणून आपण हातात घेतो. द्यावं देवाच्या पायावर राहिलेले फुल आम्हाला द्या. ते त्याचं जीवन पवित्र झालं नव्हतं त्या फुलाचं. नवतो मी केवळ फुललो तव देव पूजनासाठी, रे तुझ्याच देव्हाऱ्यात का देवाजीची वस्ती. या बालबालिका देख चालल्या पूजाया पाठी, दोन चार पुष्पे जे जे गरजवंत खुडतील कोणी, ते दुवाच जातील देत ती खरी तुझी जिनगाणी. पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा. या परमात्म्याच्या चरणी जी अर्पण झाली फुलं, त्यांना मृत्यू मिळाला का नाही, म्हणजे ते निर्माल्य झाली. पण
हा मृत्यूचा सर्वांग सोहळा त्याला अनुभवता आला. कुणाला? निर्माल्याला. धन्य निर्माल्याची कळा. त्यांना मृत्यूचा सर्वांग सोहळा पाहता आला. तसं आम्हाला सुद्धा हा मृत्यूचा सर्वांग सोहळा पाहता येईल. त्यांचं जीवन जसं भगवंताच्या चरणाजवळ गेल्यानंतर धन्य झालं, तसं आमचंही जीवन भगवंताच्या सेवेमध्ये धन्य होऊन जाऊ दे. रामाचे निरपेक्ष दास्य करीतू मागू नको त्याला. त्या पायी झिजवी तनू निशिदिने सोडू नको भक्तीला. त्याचे सर्व असे तनू धन तुझे त्याला समर्पी अधि. शेषाते उपभोग घेई विधीने त्याचे त्यजी न कधी. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे वय. रामा जायन ज्या स्थळी सुख सदा होईल तेथे. रामा तू सकलार्थ पूर्ण करसी तू तात मी बालक. परमात्मा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. रामा तू सकलार्थ पूर्ण करसी तू तात मी बालक. आपण त्या भगवंताची बालक आहे. त्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तशी आमचं जीवन कृतार्थ व्हावं अशी इच्छा पण महाराजांनी पूर्ण करावी. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा. अच्युतं केशवं राम नारायणं. हरे राम हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. वेदांचे जे गुह्य शास्त्राचे जे सार प्राकृत शब्दा माझे केला विस्तार.
कर्म उपासना ज्ञान गंभीर याच्या मनन मात्रे आत्मा गोचर। जय देव जय मन बोधा जय मनो बोधा पंचप्राणे आरती तुझ स्वात्मशुद्धा। जय देव 205 श्लोक हे जाणा श्रवणे अर्थे साधक पावती हे खूण। परमार्थाशी सुलभ मार्ग हा पूर्ण यशवंत सद्गुरु दासाचा प्राण। जय देव जय देव जय मन बोधा पंचप्राणे आरती तुझ स्वात्मशुद्धा। जय देव वाळू आरती सद्गुरु रामदास राणा। जय गुरु रामदास राणा। पंचही प्राणांचा दीपक लाविला जाणा। अज्ञान तिमीर ज्योती सद्गुरु उजळल्या वाती। ज्ञानबोध प्रकटला तेणे प्रकाशले ज्योती। निर्गुण निरंजन ज्योती सद्गुरु रामदास दर्शन मंगलप्रद कल्याणाचा कळस। ओ वाळू आरती सद्गुरु रामदास राणा। जय गुरु रामदास राणा। पंचही प्राणांचा दीपक लाविला जाणा। जय रघुवीर समर्थ।